असा सेफ आहे आपण की सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत. ओबीसीची मंडळी, मागासवर्गीय मंडळी एक असलो तर होय. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोकांना माहीत नसेल काय, मीच त्यावेळेला त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे आता आमचे जे आहेत ना शबीर अन्सारी साहेब यांना माहिती आहे, दिलीप कुमारजी आले होते मंत्रालयात, त्यांनी सांगितलं भुजबल जी तुम माली समाज के है. मैं बोला हाँ. तो तुमको आरक्षण है? मैंने बोला हाँ. तो मैं बागवान हूँ, मतलब माली हूँ, तो मेरे को क्यों नहीं है? और मैं बोला बराबर है, तुम माली है तो तुमको मिलता है, तो मैं भगवान हूँ, बराबर है ना. त्यांनी मला सत्कार केला. मग जे कासार आहेत तिथे मणियार आहे, हे असे जे कुरेशी आहेत तिथे खाटीक आहे. आणि त्यातल्या काही लोकांना मग त्यावेळेला पवारसाहेब पण मला वाटतं होते, पवारसाहेब होते की विलासराव होते, विलासराव होते. आम्ही म्हटलं की मग ठीक आहे, ते पण गरीब आहेत, त्यांना आम्ही कुणाला विरोध केला नाही. ज्या वेळा आरक्षण सुरू झालं त्यावेळेला फक्त 250 जाती होते, आता 450 जाती आहेत. पण हे आम्ही लढलो. आणि आता पुन्हा निवडणुकीला आपण उभे राहिलो. अनेक लोक जे आहेत लोकसभेला उभे राहिले, अनेक लोक आमचे जे आहेत विधानसभेला उभे राहिले. काय करावं आता आम्ही? एकेका ठिकाणी 2-2 लोक आपले उभे राहिले. कोणी काय विचार? अरे असं नाही ताबडतोब होत ना. ताबडतोब जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत, तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं. तर ही माणसं जे आहेत निवडणुकीला उभे राहतात, मग निवडून येतात. तर हे सगळं आपल्याला हळूहळू शिकावं लागतं. राजकारणात अजूनही मला असं वाटतं की आपली माणसं थोडीशी कच्ची दिसतात. आणि जे निवडून येतात ते अजिबात एक शब्द बोलत नाही आपले माणसं. तर त्यांना माहिती आहे आपण जर बोललो तर आपल्याला लोक निवडून देणार नाही. त्यांचं काही चुकतं असं मी समजणार नाही. कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळा हे महाशय आले इथे, ते काय म्हणतात सलाईनचे लावलेले जे इंजेक्टचे सुया, आणि मी आजारी आहे, आता माझं काय होणार मला माहीत नाही, पण माझ्या लेकरा बाळांचं पुढे काय होणार आहे माझ्या समाजाचं, हा मनुष्य याला पाडा म्हणजे मला पाडा. खूप प्रयत्न झाला, त्याचा परिणाम सुद्धा झाला. परिणाम असा झाला की जवळ 60-70 हजार मतं माझी कमी झाली. पण तिथल्या सगळ्या लोकांनी, हिंदू मुसलमान मराठा समाजाचे सुद्धा आमचे लढवईत 5% का 10% काय असतील मतं ते आम्हाला पडलेच. परंतु संपूर्ण आदिवासी समाज, संपूर्ण दलित समाज, संपूर्ण मुसलमान समाज, संपूर्ण गुजराती मारवाडी समाज, संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीनं उभा राहिला आणि आज छगन भुजबळ तुमचा समाज. पण मी फक्त निवडून येणं किंवा मंत्री बनणं एवढंच माझा काही काम नाही आहे. मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी मंत्री 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो. मी पहिल्यांदा राजीनामा दिला. मागच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्याबरोबरच बसलो होते समीर भाऊ, त्यांना सारखे फोन, साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका. विचार करणार, मी नाही केला उल्लेख, पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं मी लढणार. 2.5 महिन्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त माझ्याविरुद्ध काहीतरी अर्वाच्य बोलले त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिला. नगरच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं. प्रश्न जो आहे तो हा नुसता मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे. श्रेष्ठत्व अनेक असतात, अनुभव हो तोही असतो, पण एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे.
आणि ज्या वेळेला हे असं कळल्यानंतर जे आहे आश्चर्याचा धक्का सगळ्यांनाच बसणार. पण तुम्ही दुःखात राहायचं काही कारण नाही. मी एवढंच सांगतो, कभी डर ना लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. हौसला तुम्हारा बुलंद रखो.